नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत सद्गुरू संत बाळूमामाच्या दर्शनाला म्हणजेच आदमापूरला। तर विषय झाला असा की भंडारा उत्सव सुरू होता। भंडारा उत्सव झालेला आहे। भंडारा उत्सवला मला काही कारणानिमित्त जाता आलं नाही, म्हणून मी आमोशाची वारी करायला लागले। आमोशाला निघत होतो, पण सिद्धेश्वर इतका गर्दी आहे की ढकलाढकली चेंगराचेंगरी करून आम्ही आदमापूरला पोहोचलो। आदमापूरला पोहोचला फक्त 1.5 तास लागतो कोल्हापूर ते आदमापूरपर्यंत, आणि इतकं गर्दी आहे की काही सांगूच नका। आणि त्यामध्ये भंडारा उत्सव झाला, भाकणूक झालं आणि यात्रेची सांगता झाली आणि लगेच इथं आलो दर्शनासाठी आल्यानंतर इतकं लागलेले होतं काय सांगू नका। मोठेचे मोठे रांग लागले होते। आम्ही तब्बल 1 तास रांगेत थांबून मग बाळूमामाचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो। बाहेर आता मी भंडारा वगैरे उधळला, मामाला नमस्कार केला आणि गोरगरिबांना चांगलं ठेव, सगळ्यांचं सुखात ठेव आणि गोरगरिबांचं लक्ष असू दे असं मी बाळूमामाच्या चरणी प्रार्थना केलं। तिथून मी हॉटेलमध्ये गेलं नाश्ता करायला आणि भूक पण खूप लागली होता। समोर मंदिराच्या समोर सद्गुरू हॉटेल म्हणून आहे, तिथे मी हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि ते नाश्ता करून मग बाकी जेवलीच आमची फॅमिली। तिथून निघालो घराच्या दिशेने। घरला आल्यावर लगेच मम्मीनं मला काम लावलं आणि उद्या गुढीपाडवा असल्यामुळे आदल्या दिवशी सगळे लाकूड आणि गुढीचे पूजाविधी साहित्य आणायला लागतो। मम्मीने मला लिस्ट लिहून दिलं, ते सगळं साहित्य मी आणलो। म्हणून तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।